आप देख रहे हैं सौराष्ट्र समाचार वीडियो न्यूज। कल्याण बुद्ध भूमि फाउंडेशन के अध्यक्ष गौतम रत्न महाथौरे के नेतृत्व में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान से कल्याण डोंबिवली महानगर पालिका केडीएमसी मुख्यालय की ओर आक्रोश मोर्चा निकाला। इस मोर्चे में बौद्ध समाज की बड़ी संख्या में उपासक एवं कार्यकर्ता शामिल हुए। प्रदर्शनकारियों का आरोप है कि आक्रोश मोर्चा बुद्ध भूमि फाउंडेशन से जुड़े उड़ान पुल के ठेकेदारों के बहनोई तथा कल्याण के सांसद श्रीकांत शिंदे के विरोध में निकाला जा रहा है। मोर्चे को लोगों का व्यापक समर्थन मिल रहा है और बड़ी संख्या में नागरिक इसमें शामिल हुए हैं। कानून व्यवस्था बनाए रखने के लिए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान से लेकर कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय तक हजारों पुलिस कर्मियों की तैनाती की गई। पूरे मार्ग पर सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए और पुलिस बल किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पूरी तरह सतर्क रहा। भूमी आणि बौद्ध समाजावर जो 30 मे रोजी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी श्रीकांत शिंदे त्यांच्या संगनमताने जो प्रकार झालेला आहे, विटंबना नासधूस जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी झाडांची कत्तली, बौद्ध स्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। एक महिना होऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्यावत कोणतेही न्याय बुद्धभूमी भिक्खू संघ आणि बौद्ध समाजाला दिलेले नाही आहेत। महिनाभर आपण शांततेच्याच मार्गाने आंदोलन करीत होतो, आताही आपण करीत आहोत। आज सुद्धा त्याचा एक आक्रोश म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातले जनता या ठिकाणी कल्याणमध्ये एकत्रितपणे आपण हा आक्रोश मोर्चा महानगरपालिका मुख्यालयापर्यंत आपण घेऊन जात आहोत। सर्वांना या ठिकाणी सूचना आहेत, आपण तथागतांचा शांततेच्याच मार्गाने आजचा हा सदर आक्रोश मोर्चा आपण नियोजित केलेला आहे। त्याप्रमाणे आपण महापालिका मुख्यालयापर्यंत शांततेच्या वातावरणामध्ये आपण पोहोचूया आणि आपण संवैधानिक मार्गाने आपले जे न्याय हक्काचा मागणी आहेत ते कल्याण महापालिकेने जो चुकीच्या पद्धतीने टीडीआर देऊन त्यांनी बेकायदेशीररित्या 7/12 वर नाव घुसवलेलं आहे। महापालिकेने त्यांचं नाव 7/12 वरून काढून घ्यायचं आहे। त्यानंतर बुद्धभूमीला जो द्विखंडित केलेला आहे ते द्विखंडितपणा लवकरात लवकर बुजवून द्यायचा आहे, बुद्धभूमी पूर्ववत करून द्यायचं आहे आणि त्यानंतर जर त्यांना ब्रिज घ्यायचं असतील नदी लगत घेऊन जो काय भूसंपादनाची मोबदला असतील ते बुद्धभूमी फाउंडेशन मार्फत बौद्ध जनतेच्या हातात सुपूर्द करण्यात येईल। बौद्ध बांधव आम्ही सक्षम आहोत। बुद्धभूमी आम्ही या अगोदरच विकसित केलेला आहे। लोक वर्गणीतून शासनाचा 1 रुपये निधी त्या ठिकाणी नाही आहेत। आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत। या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे। 30 तारखेला जे घटना घडलेल्या आहेत त्यातून आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांची निलंबन ही आमची तीव्र मागणी आहे। त्यानंतर इथले खासदार जबाबदार पदावर असून त्यांनी जो बेजबाबदार कार्य केलेलं आहे त्यांचा मेवण्याला हाताशी धरून जो बुद्धभूमीला विटंबना केलेला आहे तर जबाबदार पदावर श्रीकांत शिंदे कायम राहण्यासाठी त्यांचा कोणताही अधिकार उरत नाही। म्हणून त्यांनी संपूर्ण देशातील बौद्ध अनुयायींकडून जाहीर माफी मागून त्यांनी सुद्धा त्यांच्या पदातून खासदारकीमधून राजीनामा द्यावा। ठेवले गटाचा, परंतु ह्या मोर्चाला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे आणि त्या अनुषंगाने हा जो 7/12 आहे हा 7/12 बुद्ध फाउंडेशनच्या नावावर झाला पाहिजे यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे आणि या आक्रोश मोर्चाला आमच्या तमाम बौद्ध बांधवांचं समर्थन आहे आणि डोंबिवलीकरांचं देखील समर्थन आहे। माझे सर्व कार्यकर्ते रमेशजी बर्वे साहेब, तसेच विठ्ठलजी खेडकर, वसंत टेकाळे, तुकाराम पवार आणि शेकडो कार्यकर्त्यांचं समर्थन आहे। त्याचबरोबर आमचे वकील साहेब आहेत, मिलिंदजी साळवे साहेब, ते देखील इथे उपस्थित आहेत। असे शेकडो वकील संघटनेचं देखील समर्थन आहे, बौद्ध पंचायत समितीचं देखील समर्थन आहे आणि या जर 7/12 जर जमिनीमध्ये जो टीडीआर घोटाळा झालेला आहे तो टीडीआर घोटाळा या शासनाने त्वरित रोखला पाहिजे। तो टीडीआरचा जो घोटाळा आहे तो जनतेसमोर आला पाहिजे आणि जर नाही आला तर याच्यापेक्षाही भयानक मोर्चा भविष्यात निघेल असं आम्ही ग्वाही देतो। या सरकारचे एकूण धोरण बघता, संविधान विरोधी धोरण बघता आणि ज्या प्रकारे यांचे यांनी जे काय प्रॉमिसेस केले होते त्याच्यावर विश्वास नसल्यामुळे आज हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येत आहे। हे फक्त दिशाभूल करण्याचं काम करत आहे। यामुळे या सरकारच्या विरोधात पूर्णपणे जनतेचा आक्रोश आहे। सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे लोक इकडे आले। आज आम्ही इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उल्हासनगर जिल्हा कमिटी असेल, आमच्या विरोधी पक्ष नेते असतील, आमचे प्रदेशचे असतील, हे सर्वजण या समर्थनासाठी आलेलो आहात
आणि कुठे ना कुठे जसं आपण बघितलं इंदू मिलचं पण प्रकरण अजून कशा प्रकारे पेंडिंग आहे, त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा. आणि खरं म्हणजे हे पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला होता, पण जनतेने ज्या प्रकारे याच्या मागे उभे राहिले भंतेजींच्या मागे, त्यामुळे हे पुन्हा सरकार कामाला लागलंय. पण यांचा कोणताही डाव आम्ही होऊ देणार नाही, यासाठी सर्वजण आम्ही यांच्या समर्थनात. जय भीम. ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों एवं अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक एवं व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 एवं 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए ब्यूरो न्यूज़ सौराष्ट्र समाचार।